क्वेश्चनचं नाव आहे एंटरप्रेन्योर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर्स इन इंडिया. Introduction. There are several organizations engaged in conducting entrepreneurship training and development programs in India. They run and promote a variety of skills development and training institutes across India and specifically towards the development entrepreneurship. इथे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप होण्यासाठी इथे ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांना कोऑर्डिनेट केलं जातं इथे. मीन्स जे एंटरप्रेन्योरशिपचे सेंटर आहे त्याचा पर्पज काय आहे? प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी टू द एंटरप्रेन्योर. ओके, जेणेकरून त्यांचं इंटेन्शन काय आहे? दे रन अँड प्रमोट अ व्हरायटी ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अक्रॉस द इंडिया. म्हणजे इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे सेंटर आहेत ज्या सेंटर थ्रू तुम्हाला ट्रेनिंग फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड केल्या जातात फॉर बिल्डअप युअर एंटरप्रेन्योर्स स्किल. ओके, सो फर्स्ट इन्स्टिट्यूट आहे National Institute for Entrepreneurship and Small Business Development. It was established in 1983 under the Societies Registration Act 1860. It is an autonomous institute with the objective of training, supporting. So first institute जे आहे National Institute for Entrepreneurship and Small Business Development. Most important. स्मॉल बिझनेस जे एंटरप्रेनर आहेत हे डेव्हलप होण्यासाठी ही इन्स्टिट्यूट रन करते त्यांच्यावर. सो फर्स्टली दिस इन्स्टिट्यूट वॉज डेव्हलप इन 1983. लक्षात ठेवा, ही इन्स्टिट्यूट कधी डेव्हलप झालेली आहे, कधी इंट्रोड्यूस झालेली आहे? 1983 मध्ये. देन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस इन्स्टिट्यूशन, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो अंडर द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट, ज्या ऍक्टचे रूल त्यांना फॉलो करावे लागतात, जे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे 1860. सो दिस इन्स्टिट्यूशन इज अन ऑटोनॉमस. ऑटोनॉमस म्हणजे माहितीये? ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्याचे रूल्स रेग्युलेशन हे स्वतः डिसाइड करतात. ओके, फक्त त्या ऍक्टच्या अंडर ते काम करतात, म्हणजे त्या ऍक्टचे जे रूल्स आहेत तेच ऍप्लिकेबल असतात, बट दे टेक अ डिसिजन. म्हणजे आता जसं असतं ना की प्रत्येक वेळी आपल्याला गव्हर्नमेंटचं जर आपण एखादा ऍक्ट फॉलो करत असेल, काही डिसिजन घ्यायचे असतील, दॅट टाइम वी विल डिपेंड्स ऑन सम स्पेसिफिक पार्टी और गव्हर्नमेंट. पण इथे जेव्हा ऑटोनॉमस हा वर्ड तुम्हाला कुठेही बघायला मिळाला ना, तर लक्षात ठेवा डिसिजन मेकिंग पॉवर ही त्या इन्स्टिट्यूशन कडे असते. मग ते काही रूल्स वगैरे चेंज करू शकतात. देन ऍक्च्युली त्याचं लोकेशन कुठे आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या पहिल्या पार्ट मध्ये हायलाइटेड पॉइंट काय आहेत? बेसिकली हा क्वेश्चन तुम्हाला स्टॅटिक पोर्शन देणार आहे सगळं. ओके, फर्स्ट NIESBUD याचा फुल फॉर्म विचारला जाईल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एका पॉइंट वरून किती क्रिएट होणार आहेत बघा. पहिला ऑब्जेक्टिव्ह क्रिएट होईल. सेकंड, ही इन्स्टिट्यूट कधी डेव्हलप झालेली आहे? सेकंड ऑब्जेक्टिव्ह क्रिएट झाला 1983. रूल्स कोणाचे फॉलो करणार आहेत? सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट चे रूल फॉलो करतील 1960 नुसार. देन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे हे लक्षात ठेवा. आणि यांचं जे हेड ऑफिस आहे किंवा हे कुठे लोकेटेड आहेत. ओके, इतके ऑब्जेक्टिव्ह होते क्लिअर. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? स्टॅटिक पोर्शन आता तुम्ही सांगायचा. नेक्स्ट सेकंड पॉइंट डायरेक्टली बघा. Entrepreneurship Development Institute of India, EDII. EDII is an autonomous non-profit institution set up in 1983 in Ahmedabad. It is sponsored by Apex Financial Institution, namely by IDBI Bank, IFCI Bank Limited, ICICI Bank, and State Bank of India. The institute is registered under the Societies Registration Act 1860 and the Public Trust Act 1950. It means functions and objectives are. ही एक पण एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे सेल्फ कंट्रोलिंग इन्स्टिट्यूट आहे, पण ही नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन आहे. ही 1983 मध्ये सेटअप झालेली आहे अहमदाबाद मध्ये. आणि ही इन्स्टिट्यूट स्पॉन्सर केलेली आहे काही बँक्सनी. त्यांचे नाव आहेत IDBI बँक, IFCI लिमिटेड, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ही इन्स्टिट्यूट एका ऍक्ट मध्ये ऍक्टच्या खाली आहे. त्या ऍक्टचं नाव आहे सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950. इज इट क्लिअर?
इंट्रोडक्टरी पार्ट. ऑब्जेक्टिव्ह किती क्रिएट होणार आहेत? फर्स्ट स्टँड फॉर. ओके, फुल फॉर्म लक्षात ठेवा. सेकंड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन आहे, सेकंड ऑब्जेक्टिव्ह. देन थर्ड लोकेशन कुठे आहे? अहमदाबाद मध्ये आहे. अगेन स्पॉन्सर कोण कोण आहे हे लक्षात ठेवा. IDBI आहे, देन IFC आहे, ओके, ICICI आहे. ओके, सो हे असणार आहे. देन फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन, सोसायटीयल ऍक्ट अँड पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, बोथ. ओके, दोन्ही असणार आहे, ज्याचे ऍक्ट हे काय करतात, रूल्स फॉलो करतात. ऑल्सो लास्ट जो ऑल ऑफ दीचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळी ऑब्जेक्टिव्ह मध्ये, ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, तिथे फंक्शनचा क्वेश्चन विचारला जातो. दीज आर फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन. सो ऑप्शन दिलेले असणार आहेत. टू प्रोव्हाइड एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन, to generate opportunity of self-employment, to improve managerial capability, and last option, all options are correct. Okay, so एक टास्क असेल तुम्हाला, हा स्टॅटिक पोर्शन आहे, त्यामुळे याचे प्रत्येकाने काय करायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला मी ऑब्जेक्टिव्ह चेक करेन, ऑब्जेक्टिव्ह तयार करून आणायचे. लक्षात येतं? चला नेक्स्ट पॉइंट नंबर 3. Small Industries Development Organization, SIDO. SIDO was established in 1954. It operates under Ministry of Small Scale Industries as the nodal development agency of SMEs. It provides training, development, and consultancy services to SSI to develop their competitive strength. It provides a wide spectrum of services to small industries sector. ही इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश झाले 1954 मध्ये. ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट जास्त फोकस स्मॉल इंडस्ट्रीज वरती करतात आणि त्यांना ट्रेनिंग देतात आणि त्यांचे खूप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत. ह्या पॉइंट मध्ये जास्त काही नाहीये, फक्त फुल फॉर्म लक्षात ठेवा, कधी एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्याचा रोल. जो ऑल ऑप्शन आर करेक्ट इथे येऊन थांबेल तुमचा आन्सर. ओके, नेक्स्ट एक मिनिट. इट प्रोव्हाइड वाइड spectrum of service to small industrial sector like quality control testing, training and entrepreneurship development, technical for entrepreneurship development. याच्यावरून तुमचं एक ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर होईल. प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट अँड प्रोडक्ट प्रोफाईल अँड एक्सपोर्ट असिस्टन्स, ह्या प्रत्येकाची रिलेटेड तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. लक्षात येत आहे? सो SIDO provide training relating to 3 point add करा, all options are correct. Okay, for small scale business or small scale industry. Next, National Small Industries Corporation, NSIC. NSIC is an ISO 2008 certified Government of India enterprise under Ministry of Micro, Small and Medium Enterprises, MSME. It was established in 1955. NSIC provides technical support to SSIs through NSI Technical Services Center, NTSCs, and a number of extension and sub-centers spread across the country. The range of technical services provided through these centers, including training in high-tech as well. स्पेशली याचं इंटेन्शन काय आहे? प्रोव्हाइड टेक्निकल असिस्टन्स. ओके, ज्या टेक्नॉलॉजिकल रिलेटेड थिंग आहेत त्याच्यावरती ह्या इन्स्टिट्यूशनने जास्त फोकस केलेला आहे. ॲज वेल ॲज NSIC is an ISO 9001 and 2000 certified. You know ISO 9000? माहितीत का तुम्हाला काय असतं ISO 9001 2008 certified? हो असेल तर हो म्हणा, नसेल तर मलाच माहिती. जसं आपण कॉलेजची आयडेंटिटी ही कशावरती डिसाइड करतो? दिस इज द गुड और बॅड कॉलेज. बाकी सगळ्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही ठरवलं का दिस इज गुड? कशावरून ठरवलं? नो, जस्ट आता आम्ही खूप छान शिकवतोय किंवा एकदम बॅडली शिकवतोय याच्यावर दिस इज गुड और बॅड?
कॉलेजचे सपोज तुमच्यासाठी एखादं पुण्यातलं कॉलेज तुम्हाला जज करायचं आहे, दिस इज गुड ऑर बॅड, तर तुम्हाला काय माहिती तिकडे? मॅथ्स म्हणून आमच्या खूप ओळखी आहेत तिकडे. हे असं नका करू. सांगा बरं. सपोज मी तुम्हाला एसपी कॉलेज कसं आहे तुम्हाला विचारलं तर मी वाव नाईस. नो. काय चेक कराल? एसपी कॉलेजची ग्रेड. प्रत्येक कॉलेजला एक ग्रेड दिलेली असते. ओके. सो ए ग्रेड कॉलेज, बी ग्रेड कॉलेज, बी प्लस प्लस ग्रेड कॉलेज, माहितीये का? ए म्हणजे खूप जे टॉप लेवलचे कॉलेजेस असतात तिथे सगळ्या फॅसिलिटी असतात, सगळ्या टाईपची डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला असतो. अशा कॉलेजना ए रँक दिला जातो. बी प्लस प्लस आपल्या कॉलेजची ग्रेड कोणती आहे माहिती आहे ना? बी प्लस प्लस तिथे आपण 0.3 ने फक्त कमी आहोत. ए ग्रेड कन्वर्ट होणार होतं आपलं, म्हणजे आपलं लास्ट जे नॅक रिसायकल झालं रिएक्रेडिशन त्याच्यामध्ये. सो तुम्हाला माहित असलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्या इन्स्टिट्यूशनची व्हॅल्यू जज करतो तेव्हा ह्या गोष्टी फर्स्ट चेक केल्या जातात. इथे सुद्धा आपल्याला हेच सांगायचं आहे, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन म्हणजे जसं प्रोडक्टचं व्हॅल्युएशन त्याच्या ब्रँडवरती होतं, ब्रँड आयडेंटिटी कशी आहे त्याची. ओके, मग ह्यामध्ये क्वालिटी आहे नाही. एखाद्या पुअर प्रोडक्टला असं म्हणतो का आपण, हा दिस इज द ब्रँडेड प्रोडक्ट, त्याचे काहीतरी सिम्बॉल आहेत. ब्रँड म्हणजे तो दिसायला छान आहे, दॅट मीन्स नॉट अ ब्रँड. वी विल डिटेल इन लर्न ऍक्च्युअली ब्रँड काय असतो आणि कशा पद्धतीने आपण तो फाइंड आउट करतो ते आपण पुढे जाऊन लर्न करू. फक्त इथे काय सांगायचं आहे, ज्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूशनला एक क्वालिटी आहे. सो ISO 9001 and 2008 याच्यानुसार ते सर्टिफिकेट दिले जातात. आर यू गेटिंग माय पॉइंट? जसं आता कॉलेजला कसं एक सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती तो रँक आहे, तसं इथे तुमच्या इन्स्टिट्यूशनला ISO 9000 सर्टिफिकेट असतं. दॅट मीन्स एक क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे रिगार्डिंग देअर प्रोव्हाइडिंग ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड. दॅट्स सो इथे किती ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतील? क्लिअर होतील. स्टँड फॉर फर्स्ट, then NSIC is an ISO 9001 and 2008. तुम्ही इथे चेंज करू शकता, प्रत्येकाची कॅटेगरी डिफरंट आहे. ISO 9000 सेपरेट आयडेंटिटी इंडिकेट करतं, ISO 9005 सेपरेट आयडेंटिटी इंडिकेट करतं. सो इथे 9001 and 9008 आहे. सॉरी 2008 and 9001 हे लक्षात ठेवा. देन सर्टिफाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज अंडर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. म्हणजे हे जे सर्टिफिकेट दिलं जातं हे कोणाच्या अंडर दिलं जाणार आहे? राईट. ओके. देन इट वॉज इस्टॅब्लिश 1955 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. देन NSIC प्रोव्हाइड टेक्निकल सपोर्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा मेन मोटो काय आहे, इंटेन्शन काय आहे, तर ज्या टेक्निकल सपोर्ट आहे त्या गोष्टी काय केल्या जातात, तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूशनच्या अंडर प्रोव्हाइड केल्या जातात. ओके. देन थ्रू कोणाच्या अंडर केल्या जाणार आहे डझंट मॅटर, फक्त मेन काय आहे हे सगळं. दॅट्स इज इट क्लिअर? ऑनलाईन स्टुडंट पॉइंट क्लिअर झाले का? येस मॅम. कोण कोण जागा आहे बघूया. आदिती, अथिफा, अब्दुल. येस मॅम. Yes. गुड. गौरी, प्रणव, रिहान, श्रुती, वैष्णवी, विपुल, वफा. एक माइक ऑन करून आन्सर द्यायला होत नाही तुम्हाला. यास्मिन. चलो पॉइंट नंबर नेक्स्ट. Fifth point, Small Industries Institutes. The Small Industries Services Institute, SISI, are the field offices of Small Industries Development Organization, SIDO, Ministry of Small Scale Industries, Government of India, set up for the promotion and development of small scale industries in the early 50s.
This institute provides support and services to the state government as well as coordinates various activities at the state level for promotion and development of small scale industries. There is a network of about 30 SIS in all states to carry out the function of SIDO. हे पण इन्स्टिट्यूट एक स्मॉल इंडस्ट्रीवर फोकस करते, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि त्यांना त्यांचे फंक्शन्स आहेत असे की ते एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करण्यासाठी सेमिनार्स कंडक्ट करतात, कॉन्फरन्सेस कंडक्ट करतात आणि एक असं ते स्टेज असं तयार करतात स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर, म्हणजे काही एंटरप्रेन्युअर्स त्यांचे एक्सपिरियन्स एक्सचेंज करू शकतील असे ते स्टेज कंडक्ट केले जातात त्यांच्यासाठी. Is it clear? It's very simple and interesting thing. स्मॉल इंडस्ट्री तुम्ही असे प्रॅक्टिकल कधी सेशन अटेंड केलेत का किंवा ऐकलेले आहेत का? जरा युट्यूब वरती जाऊन सर्च कर की ऍक्च्युली या सेंटर वरती किंवा सेंटर मधून कशा पद्धतीचे सेमिनार कंडक्ट केले जातात. स्पेशली जसं जसं म्हणतो ना आपण इनिशियल लेवलवरती जर तुम्हाला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर विदाउट एक्सपिरियन्स वी कान डू इट ना, तर अशा वेळी अशा ट्रेनिंग सेंटरचा तुम्हाला नक्कीच ऍडव्हान्टेजेस होतो. आणि ज्या पर्सननी इनिशियल स्टेज पासून सुरुवात केलेली आहे, जसं आपण म्हणतो की 0 पासून स्टार्ट करून त्यांची ग्रोथ आपल्याला आज सुद्धा बघायला मिळते, तर स्पेशली अशा पर्सनचे तिथे सेशन कंडक्ट केले जातात आणि त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले जातात, जेणेकरून तुम्हाला ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन किंवा तुम्हाला त्यांच्या एक्सपिरियन्स मधून सुद्धा काही आयडियाज या मिळू शकतात. हा म्हणजे किती लिमिटेशन दिलेली आहे तुम्हाला की इतकी तुम्ही काय करू शकता त्याच्या अंडर कव्हर अप करू शकता. 6 point, Maharashtra Center for Entrepreneurial Development, MCED, is an autonomous society under Department of Industries, Government of Maharashtra. It was established in Aurangabad. MCED has been established with the aim of imparting training amongst different members of the society to promote entrepreneurship development. ही पण एक इन्स्टिट्यूट एक ऑटोनॉमस इन सोसायटी आहे, म्हणजे सेल्फ कंट्रोलिंग सोसायटी आहे. इट इज अंडर डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आणि हे इन्स्टिट्यूट औरंगाबाद मध्ये इस्टॅब्लिश झालेले आहे. फर्स्ट पॉइंट फॉर लक्षात ठेवा, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. MSCD is an autonomous society also under the Department of Industry, Government of Maharashtra. It was established. याच्यावरून एक ऑब्जेक्टिव्ह तयार होईल औरंगाबाद. Then MSCD has been established with an aim of imparting training among the different members. तुम्ही काय करणार आहात, वेगवेगळ्या पर्सन थ्रू ट्रेनिंग फॅसिलिटी ही प्रोव्हाइड करणार आहात ऑन द ऑफ द सोसायटी टू प्रमोट एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. इज इट क्लियर? Last point, Indian Institution Entrepreneurship. IIE was established in 1993 by the Ministry of Industry, Government of India, with its headquarters at Guwahati, to undertake training, research and consultancy activities in the field of small industry and entrepreneurship. It is an autonomous national institute which focuses on entrepreneurship development. The institute was registered under the Societies Registration Act. Besides the Government of India, Northeastern Council, the Societies Registration Act, besides the Government of India, Northeastern Council, the Government of Arunachal Pradesh are its sponsor. He पण एक autonomous institute, self controlling institute. आणि this was established in 1993 by the Ministry of Industry, Government of India, with its headquarter त्याचे गुवाहाटी आहे. ह्या इन्स्टिट्यूट मध्ये पण ट्रेनिंग दिली जाते, रिसर्च, आणि ह्याच्यामध्ये मेन आहे की कन्सल्टन्सी. त्या ज्यांना एंटरप्रेन्युअर बनायचं असतं त्यांना इथे ऍडवाइसेस दिले जातात की कसं आपण आपलं बिझनेस कंट्रोल करायला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते की रिसर्च, ओके, टू फाइंड आउट समथिंग, याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे प्रॅक्टिकली ह्या इन्स्टिट्यूशनने. सो मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीच्या अंडर काय होणार आहे तर ही रन होते. इट वॉज एस्टॅब्लिश इन 1993 बाय द मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री,
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हेड ऑफिस लक्षात ठेवा कुठे आहे, गुवाहाटी मध्ये हेड ऑफिस आहे. स्नेहल. टू अंडरटेक ट्रेनिंग, रिसर्च अँड कन्सल्टन्सी ऍक्टिव्हिटी. काय प्रोव्हाइड केली जाते, ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जाणार आहे, ऍज वेल ऍज रिसर्च कशा पद्धतीने आपण कंडक्ट करू शकतो याच्यावरती सुद्धा फोकस केला जातो, अँड कन्सल्टन्सी. ओके, इन द फील्ड ऑफ स्मॉल इंडस्ट्री एंटरप्रिनरशिप. जर तुम्ही थोडस ऑब्झर्व केलं असेल तर प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा इंटेन्शन काय आहे, स्मॉल मीडियम एंटरप्राइजची डेव्हलपमेंट करणे. It is also an autonomous nation institution with focus on entrepreneurship development. The institute was registered under the Societal Registration Act. किती आहे, सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट कितना मारून मागे बघा किती आहे, आधीच्या पॉइंट मध्ये ऍड केलेले आहे 1860. ओके. Then objective दिलेले आहेत. The main objective of this institution to organize and conduct training for the entrepreneurship development. Then to provide training program to government and non-government organization engaged in the promoting and supporting entrepreneurship. म्हणजे असं नाही की फक्त गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतायत, नॉन गव्हर्नमेंटचे सुद्धा असणार आहे. And to prepare and publish literature related to entrepreneurship and industrial development. It's a different objective as compared to other. Okay, last जे आहे to prepare and publish literature related. म्हणजेच काय सांगा बरं, सांगता येईल आणि लास्ट पॉइंटचं मीनिंग सांगता येईल बघा. To prepare and publish literature related to entrepreneurship and industrial development. ऑनलाइन स्टुडंट लास्ट पॉइंटचं मीनिंग कोणाला सांगता येईल का? आदिती, आरिफ, अर्बिना, गौरी, देविका, प्रणव, श्रुती. लास्ट सेंटेन्सचं मीनिंग काय असू शकेल? पहिली तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात आलं, हियर प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी टू दी इनिशियल इंटरप्रिनर्स कोण आहेत त्यांना ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. लास्ट पॉइंट काय आहे, टू प्रिपेअर अँड पब्लिश लिटरेचर रिलेटेड टू एंटरप्रिनरशिप. आयडिया आहे का काही? येस, नो, काहीतरी रिप्लाय द्या. हिरम, नो आयडिया, थिंक अबाउट इट. राईट 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 सिंपल. म्हणजे जसं आपण प्रत्येक वेळी ते ट्रेनिंग फिजिकली अटेंड करणं इट पॉसिबल नो, प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन ते ट्रेनिंग अटेंड नाही करू शकत. सो अशा वेळी आपल्याला कोणत्या गोष्टीची हेल्प होते, जसं आपण म्हणतो की काही आपल्याला गरज आहे, दॅट टाइम वी विल चूज गुगल बार. तिथे गेलंच क्वेश्चन टाईप केला, सगळं आन्सर मिळालं, राईट. सो असे जे काही लिटरेचर रिव्ह्यू आहेत, म्हणजे प्रत्येकाचा काही ना काही एक्सपिरियन्स हा तुम्ही ऑलरेडी पब्लिश केलेला आहे इन अ स्पेसिफिक बुकलेट, आणि ह्या बुकलेटच्या हेल्पने सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काही आयडियाज ह्या मिळू शकतात. सो हे स्पेशली हे ऑब्जेक्टिव्ह काय करतायत तर रन करतात. प्रत्येक इन्स्टिट्यूशन त्यांचं बुकलेट पब्लिश करतील असं नाही, पण स्पेशली ह्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे दे प्रिपेअर and publish literature related to the entrepreneurship and industrial development. Is it clear? And बाकी सेम आहे to organize seminar, workshop, conference for providing the exchange of idea and information of various agencies. To conduct research in the field of entrepreneurship development, it's also very important thing. And to provide incubator services,
ह्या क्वेश्चन मध्ये जर हा डायरेक्टली तुम्हाला ऑब्जेक्ट डिटेल मध्ये विचारला तर कॉमन पॉइंट कोणते येऊ शकतात हे मेन्शन करायचे. प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी, प्रोव्हाइड वर्कशॉप, प्रोव्हाइड सेमिनार, रिसर्च. ओके, हे कॉमन असणार. मला हे कळालं नाही इन्क्युबेटर म्हणजे ते गरम केलं जातं त्या ज्वेलरीज ना, पण ह्याच्यामध्ये त्याचं काय ऑब्जेक्टिव्ह ते काय कळालं नाही. ह्याच्या डिपेंड्स ऑन इंडस्ट्री ना. आता इथे स्पेशली ह्याच्यासाठी सांगितलेले त्याने जिम अँड ज्वेलरी, ह्याच्यासाठी मग तुम्ही काय करताय तर इन्क्युबेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा. स्पेशली ह्याच्यासाठी ते रिक्वायर आहे ना ह्या इंडस्ट्रीचं. Last point, National Institute of Small Industry Extension Training, NISIET. NISIET, Hyderabad has been imparting training to entrepreneurs, managers, and various development functionaries of state government, financial institutes, and other agencies. हे इन्स्टिट्यूट हैदराबाद मध्ये आहे. इथे पण ह्या इन्स्टिट्यूट मध्ये पण ट्रेनिंग दिली जाते मॅनेजर्सना आणि वेगवेगळे डेव्हलप फंक्शनरीज म्हणजे कार्यकर्त्यांनाही ट्रेनिंग दिली जाते स्टेट गव्हर्नमेंट कडून आणि काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आणि अदर एजन्सीजना. It also acts as an important source and information center for small units and undertakes research and consultancy for small industries development. ही पण इन्स्टिट्यूट ज्यांना डेव्हलप करायचं असतं एंटरप्रेन्युअरशिप त्यांनाही इथे काही ऍडवाइस दिले जातात ह्या काही ऍक्टिव्हिटीज आणि रिसर्च केलं जातं. इज इट क्लियर? लास्ट पॉइंट. चलो. आणि हे लास्ट आहे ते ऑर्गनायझेशनची नावं आहेत डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन रन करतात. सो सेल्फ स्टडी साठी एकदा बघून ठेवा. त्यावरती वीक क्वेश्चन असेलच असं नाही, फक्त हेड ऑफिस वगैरे कुठे आहे हे असणार. थँक्यू.